नमस्कार मित्रांनो. ताक हे पृथ्वीवरचं अमृत आहे, या विषयात काही शंका नाही. जो कोणी आज माझा व्हिडिओ पाहणार आहे, तो उद्यापासून ताक नक्की पिल. मित्रांनो, ताकाविषयी आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप छानरीत्या सांगितलेलं आहे. ताक हे पृथ्वीवरचं अमृत आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे देवांना प्राप्त होत नाही, ते मनुष्याला मिळतं. इतकं छान स्तुती केलेली आहे ताकाची. तर असं हे ताक जर तुम्ही आहारात ठेवलं किंवा तुम्ही घेतलं, तर तुम्हाला आरोग्याचा नक्की फायदा होईल. मित्रांनो, ताक हे उष्ण असतं. आता असं म्हटल्यावर लोकांच्या भुवया उंचावणार, कारण बऱ्याच जणांना ताक हे उष्ण असतं हे माहितच नाही. पण ताक गुणाने उष्ण असतं, परंतु कार्य थंड असतं. तसं बघायला गेलं तर ताक मधुर आहे, पचायला हलका आहे आणि दीपन कार्य करतं. म्हणजेच काय, अग्नीचं पचन चांगलं करतं आणि त्यामुळं शरीरातली उष्णता कमी होते किंवा रिलीज होते आणि त्याच्यामुळे थंडावा निर्माण होतो. असं हे ताक आहे. ताकाने डायजेशन चांगलं होतं, पोट पचन उत्तम राहतं. पोटाच्या सगळ्या विकारावरती ताक हे उत्तम औषध आहे असं सांगितलेलं आहे. ज्या वेळेला पोट चांगलं नाहीये, त्यावेळेला नुसतं ताक प्या, काही अडचण नाही. ज्यांची प्रकृती वात आहे त्यांनी ताकामध्ये थोडं मीठ टाकायला हरकत नाही. ज्यांची प्रकृती पित्त आहे त्यांनी वातामध्ये साखर किंवा खडी साखर घालायला हरकत नाही. आणि ज्यांचं प्रकृती कफ आहे त्यामध्ये ताकामध्ये त्यांनी मिरी पावडर थोडीशी घालावी, नक्की त्यांना फायदा होईल. आता ताक तसं बघायला गेलं तर आंबट असतं. फार आंबट असेल आणि ज्यांना खरंच आंबट पित्ताचा खूप त्रास आहे, अशानेच ताक टाळा. बाकीच्यांनी तर ताजं गोड ताक जर घरी बनवलेलं असेल तर ते नक्की फायदेशीर राहणार आहे. ग्रहणी म्हणून एक पोटाचा आजार असतो, ज्यामध्ये खूप पचन बिघडलेलं असतं, पोटाला सूज असते, आतड्यांना त्रास होत असतो. तर अशा वेळेला उत्तम औषध म्हणून ताक सांगितलेलं आहे. मूळव्याधासारखा त्रास, पाईल्स, ज्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला सांगता येत नाही असा त्रास असतो, त्याच्यामध्ये पण सगळ्यात श्रेष्ठ औषध म्हणून ताक सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे ताक तुमचं पचन चांगलं करतं, पोट चांगलं करतं. ताकामध्ये प्रोबायोटिक वगैरे जे काही आजकाल ज्या गोष्टी असतात, तर त्या आपल्या ऑलरेडी शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. आपल्याला पोटामध्ये हे सगळं मिळून जातं. व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, या सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी ताक उत्तम सांगितलेलं आहे. त्यामुळे ताक रोज प्यायला हरकत नाही. ताक फॅट वाढवत नाही. ताक पचायला हलकं असतं, म्हणजे दुधाशी कम्पेअर केलं तर ताक चांगलं असतं. ताकापासून बनवलेला मठ्ठा हा सुद्धा पित्तशामक म्हणून सांगितलेला आहे. आता ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांना जर ताक प्यायचं असेल तर काय करायचं, तर त्याच ताकाची कढी करायची, तरी त्यांना चांगला फायदा होतो. तर असं हे ताक आपल्या शरीराला उत्तम आणि नक्की फायदा देणारी गोष्ट आहे. आता ताकाबद्दल एक गोष्ट मात्र आयुर्वेदात नमूद केलेली आहे, ताक उन्हातनं आलेल्या पिऊ नका, अंग गरम असताना पिऊ नका. त्यामुळं थोडं ताक टाळलेलं बरं. ज्यांना पोटाची तक्रार आहे अशांनी ताक भात जरी नुसता खाल्ला तरी पोट चांगलं व्हायला मदत होते. पोट बिघडलंय किंवा जास्त प्रमाणात पोट डरडर वाटते, तर अशा वेळेला तुम्ही ताक भाताचा प्रेफरन्स घेऊ शकता. आता ताक हे शक्यतो दुपारच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या वेळेत घेत चला. रात्री शक्यतो आम्ल पदार्थ, कफाचा काळ असल्यामुळे घेणं टाळा. अशा पद्धतीने आज मी जे सांगतोय त्यांनी ताकाचा अनुभव घ्या आणि ताक प्यायला सुरुवात करा. तुमच्या आरोग्यात नक्की फरक पडेल आणि पोटाच्या बऱ्यापैकी तक्रारी या ताकाने कमी येतील. धन्यवाद.